श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा.रा. अंतरकर सांगतात, सुमारे 60 वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. खार येथे त्यावेळी राहणारे श्री मुकुंदराव घांगुर्डे व हरिभाऊ घांगुर्डे यांच्या घरी श्री महाराज गेले होते. त्यावेळी तेथे एक वकीलही आलेले होते. ते ज्ञानमार्गी होते व श्री महाराज नेहमी सांगत असलेल्या नामस्मरणाने काही उपयोग होणार नाही असे त्यांचे मत होते. ते श्री महाराजांना भेटले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना आपले नामस्मरणाबद्दल काय मत आहे, त्याने परमार्थाचा मुक्काम गाठेल की नाही असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, अर्धे मुर्धे मकान गाठेल, संबंध गाठणार नाही असे वाटते. त्यावर श्री महाराज म्हणाले, अर्धे मकान गाठेल असे वाटते ना, मग आपण तेवढे गाठूया व तेथे मुक्काम करूया. परंतु मग अर्धेच राहिले व तेवढे नामस्मरणाने गाठले असे तुम्हीच म्हणता, मग अडचण कोठे आली? आपली घाई कुठे आहे की सर्व अंतर एकाच दमात गाठले पाहिजे? एकाला 10 मैल जावयाचे आहे, तो एका वाहनाने निघाला, ते वाहन 5 मैलच एका हप्त्यात जात होते. मग त्याने 5 मैल जाऊन तेथे तो थांबेल व मग 5च मैल अंतर राहिले ते दुसऱ्या हप्त्यात गाठता येईल. वकील साहेब यावर काही बोलले नाहीत व बोलणे तेथेच संपले. असो. 1957 साल असावे. श्री गणपतराव दामले यांना एनलार्ज प्रोस्टेटचा त्रास झाल्यामुळे त्यांना तेथील ताराचंद हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. या आजारात लघवीचा मार्ग बंद झाल्यामुळे ती पोटात साठू लागते. त्यामुळे प्रथम लघवीच्या मार्गात एक धातूची नळी घालून सर्व लघवी बाहेर काढून मग शस्त्रक्रिया करावी लागते. श्री दामले यांना हॉस्पिटलमध्ये नेले त्यावेळी लघवी साठल्यामुळे ते अर्धवट गुंगीतच होते. त्यामुळे एरवी ती नळी घालताना होणारा विलक्षण त्रास त्यांना तितका जाणवला नाही. परंतु शस्त्रक्रिया होऊन घरी परत येण्याच्या पूर्वी डॉक्टरांनी पुन्हा एकदा ती नळी इंद्रियात घातली तेव्हा त्यांना असह्य क्लेश झाले. त्यानंतर ते घरी आले तेव्हा श्री महाराज त्यांना भेटले असता त्यांच्याबद्दल ते त्यांना म्हणाले, एवढ्या करता मला जगवले का? त्यावेळी त्यांचे वय 80च्या वर होते. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आपले प्रारब्ध कोणी भोगायचे? आपल्यालाच भोगायला नको का? असो. एकदा आमचे वडील मालाडला श्री महाराजांना भेटायला गेले असता श्री तात्यासाहेबांच्या पाठीत उसण भरल्यासारखे होऊन त्यांना बसायला फार त्रास होत होता. परंतु लोक श्री महाराजांना भेटायला येत असल्याने बसावे तर लागत होते. आमचे वडील तेथे गेले होते त्यावेळी श्री तात्यासाहेबांनी ती गोष्ट श्री महाराजांना सांगितली. श्री महाराज बोलत असताना श्री तात्यासाहेब त्यांच्याजवळ कसे बोलत असत हे माहीत नाही. तेव्हा श्री महाराज म्हणाले, मग दुसरीकडे कुठे जाऊ का? श्री तात्यासाहेबांनी नको म्हटल्यावर श्री महाराज म्हणाले, प्रारब्धाचा भोग चुकेल कसा? जरा इकडचे तिकडे करता येईल इतकेच. असो. 1960 श्री महाराज पुष्कळ लोकांना घेऊन काशी यात्रेकरिता गेले. सुमारे 170 माणसे होती. त्यात काही अतिशय आजारी, अगदी परत येतील की नाही याची खात्री नसलेली अशी माणसे होती. सर्व माणसे सुखरूप परत आली इतकेच नव्हे तर प्रकृती चांगली सुधारून परत आली. काही दिवसानंतर श्री तात्यासाहेबांना बरे वाटत नव्हते. त्याच सुमारास मी एकदा श्री महाराजांना भेटायला गेलो असता सहज श्री तात्यासाहेबांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्याजवळ बोललो. तेव्हा श्री महाराज म्हणाले, इतकी माणसे निरनिराळे आजार घेऊन गेली होती, ती सर्व व्यवस्थित परत आली. कोणीतरी भोगायला नको का? असो. साधक हो, तीर्थस्वरूप अंतरकर यांचे वडील श्री महाराजांकडे जायला लागल्यानंतर पापाशिवाय दुःख नाही असे श्री महाराज म्हणाले ते त्यांनी ऐकले. त्यानंतर एक 6 महिने किंवा 1 वर्षांचे मूल आजारी असून त्याला त्रास होत असलेला त्यांनी पाहिला. तेव्हा श्री महाराजांचे शब्द त्यांना आठवले,
हे मूल पाप करायला कोठे गेले होते असे त्यांच्या मनात आले. ते श्री महाराजांना परत भेटले तेव्हा श्री महाराज त्यांना काय म्हणाले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.